प्रभाग क्रमांक 22 मध्ये महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे। शिवसेना, बीजेपी, आरपीआय महायुतीकडून ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रिंगणामध्ये प्रभाग क्रमांक 22 मधनं उषाताई वाघ, सुधीर कोकाटे, नम्रता कोळी, पवन कदम हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये या ठिकाणी उमेदवारांचा प्रचार सुरू आहे। मतदार राजा देखील ठिकठिकाणी या उमेदवारांचं भरभरून असं स्वागत करत आहे। अनेक ठिकाणी त्यांचं औक्षण केलं जात आहे, त्यांचं तोंड गोड केलं जाते, तर काही ठिकाणी जल्लोषामध्ये त्यांचं स्वागत देखील केलं जात आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी महायुतीचे कार्यकर्ते त्यांच्या प्रचारामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळाले। एकत्र येऊया, शहर घडवूया अशा विकासनामा सर्वत्र या ठिकाणी हे चारही महायुतीचे उमेदवार एकत्र येऊन आपल्या मतदार राजांची भेट घेऊन त्यांना देत आहेत। आपल्या दारी आलेले आहे, आपण त्यांना विजयाचा आशीर्वाद देऊया। आज आपले चारही मातब्बर सेना, भाजप, आरपीआय महायुतीचे आम्ही चारही उमेदवार सुधीर दादा कोकाटे, नम्रता कोळी, त्याचप्रमाणे उषा वाघ आणि मी पवन कदम चारही उमेदवार आम्ही गेल्या 8 दिवसापासून 10 दिवसापासून प्रचार करतोय आणि प्रचाराची रणधुमाळी फार चांगली आहे। आम्ही घरोघरी प्रचार करतोय, लोकांना भेटतोय, संवाद साधतोय। लोकांचं मत आहे की तुम्ही इतकी कामं ह्या प्रभागात आणि ह्या ह्याच्यात केलेली आहेत, तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष नाही भेटलात तरी चालेल, तुम्ही बाकीच्या ठिकाणी जा की जिथे नागरिकांची अजून काही कामं करता येतील। आणि कालच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची महारॅली या प्रभागातून झालेली आहे। नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे आणि मला खात्री आहे येत्या 15 तारखेला हे सर्व जे नागरिक आहेत ह्या प्रभाग क्रमांक 22 मधील हे महायुतीला मतदान करतील। 2 धनुष्यबाण आणि 2 कमळ आणि 16 तारखेला शिवसेना, भाजप महायुतीचा महापौर बसेल ह्याची मला खात्री आहे। देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी आणि आमचे लाडके मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि लाडके उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी महायुतीची धुरा आमच्या खांद्यावर दिलेली आहे आणि आम्ही महायुतीचे चारही उमेदवार इथे जोरशोराने म्हणजे आमचा प्रचार चालू आहे आणि लोकांचा खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आणि नक्कीच आपल्या महायुतीचा चारही उमेदवार येणाऱ्या 16 जानेवारीला त्याचा विजय निश्चितच आहे। आणि जी विकास कामाचा धडाका चालू केला आहे आपल्या प्रभागात म्हणाल तर किती मोठी मोठी कामं झालेली आहेत। आत्ताच पवनजींनी सांगितलं, एक जलकुंभाचं कामही आपल्या खाटण रोडला जी पाण्याची समस्या भेडसावते आणि चरईमध्ये पण ही समस्या आता आम्ही निस्तरणार आहोत, ती पण सॉल्व्ह करणार आहोत। आणि जी मेन इश्यू आहेत ते आम्ही त्याच्यावर लक्ष देतोय, लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि नक्कीच विकासाचा धडाका इथे जोमाने चालू आहे आणि प्रचार आमचा जोरात चालू आहे। महायुतीचा प्रचार आहे, चारही उमेदवार आम्ही आणि 3 उमेदवार जुने आहेत आणि 1 उमेदवार नवीन आहे, पण आम्ही 3 उमेदवार यांना घेऊन जाणार आहे आणि विकासाची कामं आम्ही करतोय आणि जो काम करेल तोच निवडून येतो याच्यावरचं पहिली मुख्य गोष्ट आहे। आज शिंदे साहेबांनी आपल्याला ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटल सुपर स्पेशालिस्ट करून दिलं, 528 कोटी रुपये दिले। आता ते कमीत कमी फेब्रुवारी महिन्यात चालू होईल असं वाटतंय। ठाण्यातला एकही पेशंट मुंबईला जाणार नाही याची खात्री आहे। 3 कॉलेज झाले तिथे, नर्सिंग कॉलेज झाले, आता मेडिकल कॉलेज पण होते। म्हणजे ठाण्यामध्ये आरोग्यासाठी एकदम बेस्ट शिंदे साहेबांनी केलेलं आहे। तसंच एक आमच्या इथे तलाव होता, जोगिला तलाव, लक्षात असेल तुमच्या, जोगिला तलावाला झोपड्या बांधल्या होत्या, झोपड्या काढून 270 लोकांना आपण तिथे घरं दिली विनामूल्य, म्हणजे बिना पैशाची त्यांना घरं मिळाली आहेत। आज 35-35 लाखाचं एक घर आहे। आणि आज स्टेडियममध्ये नाल्याचं पाणी यायचं तर स्टेडियममध्ये कधी मॅच नसत्या झाल्या, तो नाला बांधल्यामुळे आज स्टेडियम पण सुखी झाला एकदम। आज स्टेडियमला टुर्नामेंट व्हायला लागल्यात, रणजी ट्रॉफी सारखे खेळ होऊ शकलेत। एकदम अतिशय छान उत्तम प्रकारचं वातावरण आहे, लोकांचा अतिशय छान प्रकारचा प्रतिसाद आहे। येणाऱ्या 15 तारखेला मतदारांना आव्हान करत जास्तीत जास्त लोकांनी बाहेर येऊन मतदान करावं। महायुतीचा विजय हा नक्कीच आहे।